तुमच्या देखील किचनमध्ये झुरळ तुम्हाला त्रास देत आहेत, वाळवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते, ढेकूळ तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाहीयेत, डोंट वरी. तुमच्या घराभोवताली हेल्थी एन्व्हायरमेंट ठेवण्यासाठी A1 स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल. आजच इन्स्पेक्शन किंवा सजेशनसाठी आम्हाला कॉल करा. A1 स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस. नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. रत्नागिरी जिल्ह्यात आजपासून नोव्हेंबरपर्यंत मनाई आदेश. कायदा सुव्यवस्था बाधित राहावी म्हणून जारी करण्यात आले प्रतिबंधात्मक मनाई आदेश. रासपकडून प्रमोद आमरे यांना उमेदवारी. आमरे यांच्या प्रचाराला 5 नोव्हेंबरपासून होणार सुरुवात. कळंबोली येथे मद्याने भरलेला ट्रक ताब्यात. कळंबोली आरटीओने केली कारवाई. आणि चिपळूणमधील श्री करंजेश्वरी मंदिरात गळट उपणी कार्यक्रम संपन्न. नवस करणाऱ्या भाविकांच्या पाठीला टोचतात गळ. पाहुयात सविस्तर वृत्त. रत्नागिरी जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था बाधित राहण्यासाठी 3 नोव्हेंबर रोजी रात्री 12 वाजल्यापासून ते 17 नोव्हेंबर रोजी रात्री 12 वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस कायद्याचे कलम 37 मधील 1 आणि 3 नुसार प्रतिबंधात्मक आदेश अपर जिल्हा दंडाधिकारी राहुल गायकवाड यांनी दिले आहेत. जिल्ह्यात विविध राजकीय पक्ष, विविध संघटना, वेगवेगळ्या घटकातील नागरिकांकडून त्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग मुंबई गोवा क्रमांक 66चं काम पूर्ण न झाल्याच्या निषेधार्थ आंदोलनात्मक कार्यक्रम करण्यात येत असतात. अशा वेळी आंदोलनकर्त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होते. तसेच दिनांक 15 ऑक्टोबर 2024 पासून विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था बाधित राखणे आवश्यक असल्याने मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत. शारीरिक दुखापती करण्यास वापरता येतील अशी हत्यारे, सोटे, तलवारी, बंदुका, सुरे, लाठ्या अगर कोणतीही वस्तू घेऊन फिरणे, अंग भाजून टाकणारा कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ घेऊन फिरणे, दगड किंवा इतर शस्त्रे, हत्यारे किंवा शस्त्र फेकायची साधने बरोबर घेऊन फिरणे, गोळा करणे किंवा तयार करणे, सभ्यता अगर नीती याविरुद्ध किंवा शांतता धोक्यात येईल अशी भाषणे करणे, सोंग आणणे, अगर कोणतीही वस्तू किंवा जिन्नस तयार करणे आणि लोकांमध्ये प्रसार करणे, इसम, प्रेते किंवा आकृती यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, सार्वजनिक रीतीने घोषणा करणे, गाणी गाणे, वाद्य वाजवणे, 5 किंवा 5 पेक्षा जास्त व्यक्तींनी विनापरवाना एकत्रित येण्यास मनाई आहे. अंत्ययात्रा, धार्मिक विधी, लग्न सोहळे, सामाजिक सण, शासकीय कार्यक्रम, शासकीय सेवेत तैनात कर्मचारी, सार्वजनिक करमणुकीचे सिनेमागृह, रंगमंच इत्यादी बाबींना प्रतिबंधात्मक आदेश लागू होणार नाहीत. तसेच प्रतिबंधात्मक आदेशाच्या कालावधीत कोणालाही मोर्चा, मिरवणुका, सभा, निवडणूक प्रचार सभेचे आयोजन करायचे असल्यास संबंधित उपविभागीय दंडाधिकारी यांची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे आणि अशी परवानगी घेतल्यानंतरच प्रतिबंधात्मक आदेश लागू होणार नाहीत. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीस महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951चे कलम 37 मधील 1 आणि 3 सन 1951चा कायदा 22 नुसार कारवाई करण्यात येईल. रायगड जिल्ह्यातल्या पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे वायुवेग पथक कळंबोली सर्कल येथे वाहनांची तपासणी करत असताना मद्य विक्रीसाठी चाललेला ट्रक या पथकानं पकडलाय. दिवाळी आणि आचारसंहितेच्या अनुषंगाने परिवहन विभागाचे परिवहन आयुक्त यांच्या आदेशानुसार वाहनांमधून पैसे तसेच अंमली पदार्थांची तस्करी होऊ नये म्हणून विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे. ही कारवाई प्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जय शेट्टे, पृथ्वीराज काकडे, नरेंद्र औटी यांच्या पथकाने केली आहे. हा पकडलेला ट्रक पुढील कारवाईसाठी उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस विभागाकडे सोपवण्यात आला आहे.
गुहागर मतदारसंघातून रासपचे उमेदवार प्रमोद परशुराम आंबरे यांच्या प्रचाराला 5 नोव्हेंबरपासून सुरुवात केली जाणार आहे. 264 गुहागर विधानसभा 2024च्या निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रमोद आंबरे यांनी पक्षाचा एबी फॉर्म घेऊन अर्ज दाखल केला असून त्यांचा फॉर्म देखील वैध ठरला आहे. अर्जांच्या छाननीनंतर लगेचच त्यांनी थेट गुहागरपासून सुरुवात करत लोटेपर्यंत गाव भेटी घेत मतदारांशी चर्चा केली आणि त्यांचे आशीर्वाद घेतलेत. 4 तारखेला त्यांना निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून निवडणूक चिन्ह प्राप्त होणार असून ते चिन्ह प्राप्त झाल्यानंतर 5 तारखेला ते मार्गतामाण येथे प्रचाराचा नारळ फोडणार असल्याचं प्रमोद आंबरे यांनी सांगितलंय. नमस्कार. मला 26 तारखेला राष्ट्रीय समाज पक्ष यांच्यामार्फत एबी फॉर्म भेटून आणि ते भेटल्यानंतर मी 28 तारखेला मी माझा अर्ज गुहागर विधानसभेमधून दाखल केला. अर्ज दाखल करत असताना माझ्यासोबत 40 ते 45 हितचिंतक, कार्यकर्ते, नातेवाईक, मित्रपरिवार ही लोक होती. कोणत्याही प्रकारचा लवाजमा किंवा शक्तिप्रदर्शन न करता मी तो अर्ज दाखल केला आणि अर्ज दाखल केल्यानंतर 2 दिवसानंतर छाननी होती. मग छाननी होईपर्यंत आम्ही वाट पाहिली की छाननीमध्ये आपला अर्ज वैध होतोय की नाही होतोय, काय होतंय. पण ते माझा अर्ज वैध ठरवण्यात आला आणि त्यानंतर मात्र आम्ही लगेचच प्रत्येक गावोगावी जाऊन भेटीगाठी घेणं, लोकांपर्यंत पोहोचणं, मतदारसंघामध्ये प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक गावी प्रत्येक लोकांपर्यंत, मतदारांपर्यंत पोहोचणं हे आम्ही केलं. आणि ते करत असताना असं समजलं की लोकांमध्ये पण एक वेगळा विचार आहे की लोक कंटाळलेत काही गोष्टींना. मग काहीतरी बदल हवा. मग ठीक आहे, राष्ट्रीय समाज पक्ष पहिल्यांदाच गुहागर विधानसभेमधून लढतोय, काहीतरी वेगळा विचार घेऊन लढतोय. नक्कीच ह्याचा मतदानावरती परिणाम होईल राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून. आणि त्यानंतर 4 तारखेला लगेचच आम्हाला चिन्ह मिळणार आहे. चिन्ह मिळाल्यानंतर जे माझं गाव आहे, मूळ गाव शेलडी, त्या शेलडी गावामध्ये जे माझं ग्रामदैवत आहे त्या ग्रामदैवताला जाऊन नारळ अर्पण करून मी मार्गतामाण्यामधील श्री पद्मावती देवी यांच्या चरणी नारळ अर्पण करून प्रचाराचा शुभारंभ करणार आहे. माझ्या मायबाप मतदार बंधू भगिनीने माझ्यावरती जो आशीर्वाद दिला आहे त्या आशीर्वादाला मी नक्कीच सार्थ ठरेन आणि त्यांचे जे काही प्रश्न असतील, ज्या काही समस्या असतील त्या सोडवण्याला मी नक्कीच सार्थ ठरेन आणि त्यांच्या समस्या ज्या काय आहेत त्या मी नक्कीच पुऱ्या करेन. रायगड जिल्ह्यातल्या श्रीवर्धन तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकास कामं सुरू असून या विकास कामांसाठी लागणारी दगड, खडीक्रश, सँड आदी आवश्यकता असल्याने अनेक जण नवनवीन ठिकाणी शासकीय परवानग्या न घेता शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून अनधिकृत खाणी सुरू करत असल्याचं दिसून येत आहे. खाणी हद्दीतील गावच्या प्रमुख नागरिकांना आमिष दाखवून मोठ्या प्रमाणात उत्खनन केलं जात असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय. यासाठी तालुक्यात अनेक एजंटचा सुळसुळाट सुरू आहे. शासकीय अधिकारी मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचं आता बोललं जात आहे. यासह बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण. खुश खबर, खुश खबर, खुश खबर. मैं रमेश मनोहर सागवेकर ज्वेलर्स सोने, चांदी व मोत्याचे तसेच आकर्षक हॉलमार्क व अत्याधुनिक पद्धतीचे दागिने मिळण्याचे खेडमधील एकमेव ठिकाण. मैं रमेश मनोहर सागवेकर ज्वेलर्स घेऊन येत आहे ग्राहकांसाठी दसरा आणि दीपावली निमित्त आकर्षक भेट कुपन योजना. 7 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर 2024 या कालावधीत ग्राहकांना मिळणार 25,000 रुपयांच्या सोने व चांदी रोख खरेदीवर आकर्षक भेट कुपन. प्रथम विजेत्यास 2 व्हीलर तर वॉशिंग मशीन, AC सह इतर 101 भेटवस्तूंची लयलूट खास दसरा आणि दीपावली निमित्त. मग वाट कसली पाहताय? आजच आपल्या ज्वेलर्सला भेट द्या. आमचा पत्ता सोनाराळी, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी. तसेच पोलादपूर बाजारपेठ, मारुती मंदिर शेजारी, तालुका पोलादपूर, जिल्हा रायगड. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा. संपर्क क्रमांक 92 70 28 43 23 आणि 77 41 08 93 15.
विश्रांतीनंतर माझे कोकणमध्ये पुन्हा एकदा स्वागत. रायगड जिल्ह्यातल्या महाड आगारातून सुटलेल्या गोठवली गावाकडून महाडच्या दिशेने येत असलेल्या एसटी बसला निगडे सावंतवाडी गावाच्या हद्दीत अपघात झाला. एसटी बसचा ब्रेक निकामी झाल्याने बस चालकाने बस नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केला, परंतु बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतातील विहिरीला जाऊन धडकली. बस शेतातून घसरत शेतामध्ये असणाऱ्या विहिरीजवळ येऊन थांबल्यानं मोठा अनर्थ टळला. या बसमध्ये एकूण 33 प्रवासी प्रवास करत होते. यापैकी 16 प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळाली असून जखमींना महाड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झाली नसून जखमींमधील सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचं MIDC पोलीस आणि ST प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूणमधील नवसाला पावणाऱ्या श्रीदेवी करंजेश्वरी मंदिरात आगळावेगळा कार्यक्रम पार पडला. अनेक वर्षांची परंपरा असलेल्या बलिप्रतिपदेच्या मुहूर्तावर होणारा गळटुपणीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी नवस करणारे भाविक पोटात तलवार मारून घेतात. महिला हातात नवसाचे कडे घालतात. इतकंच नव्हे तर भाविक मंदिराभोवती लोटांगण देखील घालतात. हा अभूतपूर्व कार्यक्रम पाहण्यासाठी अलोट गर्दी होते. श्रीदेव सोमेश्वर आणि श्रीदेवी करंजेश्वरी देवस्थानच्या वतीनं भाविकांचं स्वागत करण्यात आलं. हजारो भाविकांनी नवसाला पावणाऱ्या श्रीदेवीचं दर्शन यावेळी घेतलं. या मंदिरात एरवी गाभाऱ्याच्या बाहेरून दर्शन घेण्यात येते, परंतु गळटुपणीच्या कार्यक्रमाच्या दिवशी गाभाऱ्यामध्ये थेट प्रवेश मिळतो. यावेळी अनेक भगिनींनी ओटी भरून देवीचे दर्शन घेतले. गेले शतकोनशतक हा कार्यक्रम इथं केला जातो. त्याला गळटुपणी किंवा जो दिवाळी पाडवा आहे त्या दिवशी हा कार्यक्रम असतो. आणि जे नवसकरी असतात ते नवसकरी आपल्या नवस्पूर्तीसाठी या कार्यक्रमात सहभागी होतात. आणि त्यामध्ये जो जळता काकडा आहे तो तोंडात घेणं, त्याचबरोबर तलवार आपल्या पोटावर मारून घेणं, त्यानंतर पाठीवरती गळ टुकून त्यांनी प्रदक्षिणा घालणं मंदिराच्या भोवती, त्याचबरोबर मंदिराच्या भोवती झोपून लोटांगण घालणं, अशा प्रकारचे नवस आहेत हे या दिवशी केले जातात. काही सेवेकरी येथे सातत्याने याच्यामध्ये सहभाग घेतात. त्याचबरोबर जे नवोदित तरुण आहेत किंवा ज्यांनी नवीन नवस बोलला होता त्यांच्या पालकांनी बोलला होता असे देखील यामध्ये सहभागी होत असतात. साधारण 25 ते 30 सेवेकरी ह्या कार्यक्रमामध्ये जे प्रत्यक्ष सहभागी होतात ते आहेत. आणि हा कार्यक्रम बघण्यासाठी ही आपण आता पाहिली असेल ही जी अलोट गर्दी दरवर्षी असते. कोणताही आपल्याला निमंत्रण असत नाही काय सुद्धा, परंतु दरवर्षी हा कार्यक्रम असणार याची खात्री असते. आणि त्यामुळे दरवर्षी 3:30 ते साधारण 5-5:30 पर्यंत हा कार्यक्रम इथे असतो. यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा फक्त माझे कोकण.